नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत दही किंवा लोणी बरोबर खमंग चवदार असे धपाटे. चला तर आपण सुरुवात करू. कोथिंबीर, 2 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तेल, हे गव्हाचं पीठ 1 वाटी, 1 वाटी बेसन आणि 2 चमचे तिखट, लाल तिखट, जिरा अर्धा चमचा, दोन हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा धने आणि 1 चमचा तीळ आणि पाणी. आणि याच चमच्याने मी मोजून माप केलंय. आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय. धने, जिरं, हिरवी मिरची आणि लसूण जाडसर वाटण करून घेऊ. आता आपण एक मोठं भांडं घेऊ किंवा मग तुम्ही किंवा परातीत घ्या. 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालणार आहे. 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ. सगळे पीठ एकत्र करूया. चमच्याने किंवा हाताने करा. तर आपल्याला तीळ घालायचे, ओवा घालायचा आहे, हाताने असं चोळून. हिंग घालायचं आहे, हळद, तिखट आणि हे हिरवं वाटण, धने, जिरं, हिरवी मिरची आणि लसूणचं. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालूया. बारीक चिरून घेतली मी. मिक्स करून घेऊ आपण याला. हे सगळं साहित्य आहे ना, सगळं साहित्य एकदम छानपैकी चांगलं मिक्स करून घेऊ. सगळीकडे तिखट मिठाचं चांगली चव लागेल. हे सर्व साहित्य हाताने चांगले मिसळून घेऊ आपण, म्हणजे सगळीकडे चांगलं एकत्र होईल आणि चव छान लागेल. त्याच्यात थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करून घेऊ आपण हाताने. चांगलं जास्त पातळ करायचं नाही, घट्टसर गोळा करायचा. अजून थोडं आपण पाणी घालू. अजून आपण थोडं पाणी घालू आणि चांगलं कणिक भिजून घेऊ. पीठ गोळा झाला चांगला, आणि जास्त पातळ करू नका. हा बघा, हा झाला आपला पिठाचा गोळा. जास्त पातळ नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता थोडासा मऊसरच भिजवायचा. आता याच्यात आपल्याला तेल घालायचं 1 चमचा. त्या पिठाच्या गोळ्याला चांगलं आपण लावून घेऊया. 1 ग्लास पाणी लागले, 1 ग्लासपेक्षा कमी.
आणि आपण कणिक पोळीचं पीठ कसं भिजवतो तसंच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. जास्त घट्टसर नाही, मीडियमच. तुम्ही बघू शकतात असं पीठ भिजवायचं आहे आपल्याला. आणि आता आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि 10 मिनिटं विश्रांती ठेवूया. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. गॅस मी मीडियम केला आहे. आता तुम्ही बघू शकता आपले 10 मिनिटं झाले. हा आपला धपाट्याचा गोळा, धपाट्याचं पीठ आपलं तयार झालंय, छान झालंय. आता आपल्याला याचे धपाटे करायचे. आता आपल्याला याच्यात लिंबा एवढे गोळे घ्यायचे आणि ते लाटायचे. हे बघा आपले हे 9 गोळे झाले लिंबा एवढे मस्तपैकी. थोडं हाताला लागत होतं ना पीठ, तर मी ना थोडंसं हाताला तेल लावलं आणि मग ते असे गोळे छान छान केले, असे गोल गोल लिंबा एवढे. आता आपल्याला लाटायचे. आपल्याला लाटताना पीठ लागेल. मी अशा वेळेस ना थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ असं दोन्ही मिळून मिक्स घेतलं आहे. आता लाटताना मी दाखवतेच. आधी हाताने असं हे करायचं, चारी बाजूने उलटायचं असं पीठ भुरभुर भुरभुर. आणि हे आता लाटायचं आपल्याला. हलक्या हाताने लाटायचं, एकदम जोड लावून नाही लाटायचं. तुम्ही पाहू शकता आपला तवा आता गरम झालाय. आता आपण तव्यावरती धपाटे घालू. आधी एक साईडने भाजून घेऊ छानपैकी. जास्त आपल्याला पातळ पण नाही करायचे आणि जाडसर पण नाही करायचे धपाटे. शक्यतो आपण मीडियम गॅसवरती आधी भाजून घेऊ. आता दुसरी साईड पलटू आपण, ती पण भाजून घेऊ खालून छानपैकी. खालचा भाग कच्चा असतो ना, तो पूर्ण आपण भाजून घेऊ. हे पहा, तुम्ही पाहू शकता धपाट्याचा कलर किती छान आला, सोनेरी. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण धपाटे टाकू, घालू तव्यावर. मीडियम गॅसवरती 1 मिनिट भाजून घेऊ. एक मिनिट झालाय. आता आपण दुसरी साईड घेऊ. ती पण 1 मिनिट भाजून घेऊ आपण मीडियम गॅसवर. तुम्ही पाहू शकता आपली दुसरी बाजू पण छान झाली आहे. आता याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे. असं चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल लावायचं नसेल तर तुम्ही साजूक तूप पण लावू शकता. पुन्हा बाजू बदलायची. पुन्हा थोडं तेल घ्यायचं किंवा मग तुम्हाला साजूक तूप असं पुन्हा लावून घ्यायचं. असं छानपैकी असा सोनेरी रंग आला आहे आपल्या धपाट्याचा. चारी बाजू असा प्रेस करायचा जिथं थोडी कच्ची बाजू असेल. आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण पुन्हा तसंच केलंय आणि हलक्या हाताने लाटायचं आहे.
जास्त समजा चिकट असेल तर ना अजून थोडं पीठ घ्यायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचं. जिथे जिथे जाड असेल तिथे तिथे लाटून घ्यायचं, म्हणजे एकसारखे धपाटे चवीला लागतात. आता याच पद्धतीने आपण सगळे धपाटे करून घेऊ. धपाटे दह्यासोबत, शेंगण्याची चटणीसोबत, दह्यावरती तुम्ही मीठ पण घालू शकतात. मीठ पण घातलंय दह्यामध्ये छान लागतं. शेंगण्याच्या चटणीमध्ये दही घातलं ती पण छान लागते. ठेच्यासोबत चांगलं लागतं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला.